ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्त आपल्या सगळ्यांना आता 28 वर्ष झाले भेटून आणि सगळे भेटल्यानंतर आपण किती आनंदाने एकमेकांना भेटलो किंवा आपल्याला सर भेटल्यानंतर जो आनंद झाला, एकमेकांचे चेहरे कायची ओळखले नाही, ते सुद्धा आमची भेटल्यानंतर जो हा आनंद मिळाला आपल्याला शेवट पुन्हा नाही. आत्ताची जी शाळा आहे ती आपली शाळा आहे, पण गंमत त्याची जी माया आहे ती या शाळेत आपल्याला मिळालेली नाही. का तर आपल्या शाळेमध्ये मंदिर होतं, आपल्या शाळेत मस्जिद होतं, आपल्या शाळेत तालीम होती. 28 वर्षे झाली, वाटा वेगळ्या झाल्या, पुन्हा मैत्रीच्या रेषा अजून तशाच. कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, कोणी उद्योगपती अथवा शेतकरी, पण अजूनही त्या वर्गातले विद्यार्थी. त्याच्यामुळे मी सायन्सला ऍडमिशन घेतलं. काही तेव्हा माहित नव्हते की बाबा काय करायचं आयुष्यात, काय नाही. फक्त गणित विषय आवडतो म्हणून सायन्सला घेतलं आणि गणित विषय आवडतो बीएससी मॅथ्स केल्यानंतर एमएससी पण. पण त्यावेळेस जरा थोडंसं मार्गदर्शन मिळालंच राहतं, एक जरा वेगळं जग असतं. पण मी जे आहे आता सध्या त्यात मी खुश आहे. मला आमचं आयुष्य काही वर्षांनी वाढवलेलं आहे, ही सर्वात मोठं दिली. कॉलेजला गेल्यानंतर का शाळेचं महत्व काय आहे ते आता आपल्याला आज कळतंय की शाळा म्हणजे काय. आधी माझं लग्न झालं, ही पहिली मंगल संग्राम उडवा, आता मंगल मानसिक चालत जाते. आता कसं आहे की लग्न पेपरच्या लोक वाटते कोरोनानंतर आम्ही भेटायचं ठरवलं, कारण की आमचा यशस्वी झाला नाही. आम्ही जवळजवळ 7 जण फक्त भेटलो धाट्यावर. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही गेल्या वर्षी बऱ्याच जणांना कॉन्टॅक्ट करते, ह्याला बोलते त्याला बोलते, आपण भेटूया. पण मला वाटतं योग 2025ला गेला होता आणि तो आलेला आहे.